अरे तुला यार तुला सुचवलंय कोणतरी बोलत होतं लाल कलर स्वतःचीच लाल केली. अरे जास्त लागलं, स्वतःची खूप जास्त लागलं स्वतःची लाल झाली. यार. हे खूप हनुमान. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार. गुड मॉर्निंग नाहीये ही. जेव्हा आम्ही शूट करतो तेव्हा रात्रीचे 11:15 वाजलेत. पण सवयी मानाने ह्या चुकून गुड मॉर्निंग मध्ये सुचलाय. म्हणजे खूप दिवसानंतर असं नाही म्हणणार, पण थोडा ब्रेक, एक दिवसाचा ब्रेक 2-1 पडल्यामुळे आज थोडा दिवस असं आम्ही नाही आय गेस केलं डेली ब्लॉग वाले. थोडा सो बिझी होतो आम्ही पुन्हा आपण दोघंही सगळ्या कामामध्ये. सो या प्लीज स्टार्ट. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्नेहासके. सो आज ऑलरेडी खूप वेळ झालाय, 11:15 झाले. मी आणि ऍक्च्युली याने खूप फोर्स केला म्हणून आम्ही करतोय, कारण की थोडी गडबड आहे, जरा थोड्या घाईमध्ये आहोत आम्ही. दोघांचं थोडं काम वाढलेलं वाढलेलं आहे, सो थोडं आणि आहे. त्याच्यामध्ये अजून एक आमचं बँकेचं काम आलंय, ज्याच्यामध्ये SBI बँक आमच्या पाल्याशी पडली आहे आणि थोडं जरा जास्त हेक्टिक होते, ते काम जरा लांबून जाते. इट्स ओके. खूप दिवसांनी आपण भेटतो आणि आता हा आहे माझा बर्थडे वीक, 22 जानेवारी. हा एडिट करून मी कधी टाकेन माहिती नाही, बट मोस्ट प्रोबेबली ट्रॅकिंग आजच टाकेन. 22 जानेवारी आहे माझा बर्थडे आणि आता ऑफिशियली बर्थडे वीक चालू झालाय आणि मी आता 20s मधून फायनली मी 30s मध्ये एंटर करणार आहे. सो 20s जो स्वीट 20s असतो तो फायनली माझा संपलाय आणि ह्या 20s मध्ये जे 10 वर्ष होते, अगेन तुम्हाला माहिती आहे आपण टीनेज मध्येच ऑलमोस्ट असतो, अर्ली 20s मध्ये. सो हेच एक 10 वर्ष असतात जी खूप म्हणजे जरा जास्तच अपडाऊन त्याच एका वर्षात तुम्हाला त्या एका फेज मध्ये तुम्हाला मिळतं. खूप असं थोडं असतं ना की यंग एज असं असं, आणि असं आणि आता मी तुला खरं सांगू ऑफिशियली का, 30s मध्ये जाणं म्हणजे कुठेतरी आपण आता चाललो. आता अरे यार म्हणजे आता मी असं हाडं ना पहिल्यांदा असं बघतोय की यार पहिली मुलगी आहे ती अशी एजच्या बाबतीमध्ये अशी थोडी कॉन्शियस नाही का, कसं का, केव्हा का, मीच का, अरे नाही मी अजून 25 आहे, हे आहे ते असं. अजिबात नाही. ती डायरेक्ट एक्सेप्ट करते यार मी आहे 30, आता मी 30s मध्ये जाणार आहे, हे एक्सेप्ट करायला मला थोडा वेळ लागतो. कारण की आमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा तेव्हा मी मी होती 26 वर्षाची आणि हा होता 28 वर्षाचा. त्याच्यानंतर गेली 2 वर्ष मी 27शी झाले, मी 28शी झाले, पण हा 28च राहिला. मी म्हणजे 20 लिटरली 30 गेले 2 वर्ष कुठेही गेलो, हा 28च्या वर जातच नव्हता. मी 2628ला आले, पण हा 28ला. नाही म्हणजे कसं माहितीये का, असं मन माझं सांगत नव्हतं, पण आता मला माझे बॉडी पार्ट सांगायला लागलेले आहेत की सो तू 30 मध्ये आलेला आहेस, यू क्रॉस युअर म्हणजे 30s. तुम्ही कितीही हे करा पण फिट राहा. येस, खूप इम्पॉसिबल गरजेचं आहे, नाहीये. खूप गरजेचं आहे. 30s मध्ये पण 20s सारखं दिसणं इट इज नॉट दॅट इम्पॉसिबल. बट हा, आपलं शेड्यूल तेवढं मॅच होणं गरजेचं आहे. ह्या 20s मध्ये सगळ्यात माझी मोठी अचीवमेंट मागे झोपली आहे मी आणि बोलते मी ती अचीवमेंट आहे. मम्मी काय, हा, मी काय, तू गिफ्ट आहेस. तू मी जी हे साखर देते ना मला ही फुकटची साखर देण्याची चाललंय ना हिचं. हे ऑलमोस्ट माझं ऑलवेज मी माझ्यासाठी फर्स्ट आलो, गॉड गिफ्टेड आहे. हे ऑलवेज हे ऑलवेज हे मी आलो पाहिजे. हे जे आहे हे पण देवाने 30s मला दिलेला एक 20s आशीर्वाद आहे 20s आणि मध्ये मी ती माझी पहिला आलेलो आहे. अचीवमेंट आहे. ती झोपली आहे मागे. 20s मध्ये मी तिचा पहिले पाय आलो दिसतो, पाहिजे. त्याचा पाय दिसतो, पण ठीक आहे. इग्नोर मारते रे मला. 20s मध्ये मी पहिला आलो, नंतर तो आला. पण मी म्हटलं ना, तू अचीवमेंट नाहीयेस माझ्या, तू माझ्यासाठी एक आशीर्वाद आहेस देवाचा. चालू झाली साखर द्यायला, चालू झाली. कंटिन्यू. ओके. असं काय फारसं आम्ही दिवसभर असं केलं नाहीये, थोडं एकटिक शेड्यूल असल्यामुळे. सो या की खूप आम्ही जास्त हेक्टिक आहे. एकटिक होतं, या पण थोडी कामं पण झालेली माझा नाहीयेत. बर्थडे वीक चालू झालेला आहे, सो मी मला स्वतःला पॅम्पर करायला स्टार्ट केलंय आणि मी आज तुमच्या समोर करणार आहे अनबॉक्सिंग. सो नुसता खर्च होऊन दे, खर्च.
बर्थडे आहे आपलाच घरचा. नायका. नायका नायका नायका. प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रियांना हे खूप फॅमिलियर असेल. नायका. लेट्स सी की काय काय आहे, काय काय आणि हा आहे अनबॉक्सिंगचा. सो व्हेरी फर्स्ट मी काय काय मागवलं माझ्यासाठी ते बघणार आहे. ऍक्च्युली मीच मागवलं, त्यामुळे काय असं सरप्राईज असं नाही, बट मी काही काही प्रोडक्ट्स मागवले आहेत. काही रेग्युलर आहेत माझे, पण काही मागवले जे मी कधीपासून माझ्या ओके कधीपासून माझ्या विशलिस्ट मध्ये म्हणण्यापेक्षा मला कधीपासून ते मागवायचे होते. सो फायनली ते मी मागवलेले आहेत. एक तर मला कळत नाही नायकाचा हा इतका मोठा बॉक्स, हे आणि हे एवढं 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 त्यांनी एका पेन्सिल साठी केलं. खोदा पहाड निकला चुहा. सो ही आहे स्विस ब्युटीची पेन्सिल आहे, लिप पेन्सिल आहे. आणि तुम्ही बघू शकता हा एक नॉर्मल कलर आहे, तुम्ही यूज करते. आणि हा एक आहे ना, हा गो थ्रू कलर आहे, म्हणजे तुम्ही लिटरली हा कोणत्याही शेड बरोबर जर लिपची बॉर्डर केली ना, हे खरंच खूप छान तुमचे लिपचे आउटलाईन्स एकदम विजिबल करतात. आणि लिटरली जर तुम्हाला तो थोडे असे जे फिलर्स केल्यावर सगळं सुजल्यासारखे वाटत असं पाहिजे असेल, तरी तुम्ही लायनर, लिप लायनर थोडं जरा ब्रॉड केलं तर वाटेल. हा आहे स्विस ब्युटीचा मरून 02. आय डोंट नो हे कितपत दिसेल, बट हा दिसलं तर. पण आय एम लिटरली डिसअपॉइंटेड की एवढ्या मोठ्या याच्यामध्ये आम्ही फक्त एकच दिलंय. ठीक आहे, तो हा इट इज व्हेरी, म्हणजे खूप जास्त वेस्टेज आहे हे. आता हे मी ऍक्च्युली दोन्ही एकत्र मागवले, पण आय डोंट नो वाय असं वेगळं वेगळं आलं. आहा आहा आहा. ऍक्च्युली ना मला असं ना गिफ्ट ओपन करायला खूप आवडतं, म्हणजे नो मॅटर त्याच्यामध्ये काही असेल, अगदी तुम्ही साधा, हो हो लिटरली अगदी तुम्ही त्याच्यामध्ये मला एखादं फूल किंवा नॉर्मल 2 रुपयाचा पेन जरी दिलात ना, तरी आय वुड बी लाईक ओ माय गॉड मला ओपन करायचंय. मग नाही माहिती काहीतरी ना काहीतरी ते गिफ्टचे रॅपर्स असतात वगैरे वगैरे, ते सगळे साठवलेले जाते खूप. तो आपण एक वेगळा व्हिडिओ करूया, खूप. नक्की वेगळा व्हिडिओ करूया तो. आमच्याकडे खूप म्हणजे लेवलच वरती कपाट त्याच्यानेच भरलंय, एवढे ते मी नाही पण नसेल. उघडत आहे. कुठून उघडू हे? इकडे दे ना, मी काढतो. ओके, हा सॉरी. थांब हा बोललो. झालं झालं. वो 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 घेर वो 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 घेर वो ना. वो 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 वो. ओके, मी ज्या 3 लिप पेन्सिल मागवलेल्या त्याच्यातले 2 ह्याच्यात आहेत. ओके, अंडरस्टूड, नाव आय अंडरस्टूड. एक एक करून बघायचं. एक मी खूप एक्साइटेड आहे याच्यासाठी. हे आहे बिल, जे लपवूया. तुम्ही सगळे शेवटला दाखवतो. ओके, दिस इज समथिंग. लाखो कमाल आया है. हो हो. अच्छा, ओ शाळेत तरी कधी एवढ्या पेन्सिल वापरल्यास का ग? ओके, दिस इज मी तर चोरूनच वापरले लोकांच्या. पर्पल रॉयल रेड. आणि हा ओके, 3 ऑफ देम आर फ्रॉम स्विस ब्युटी ओनली. आणि तिन्ही पण अशाच आहेत ज्या तुम्ही रेग्युलर साठी एनी शेड ह्या जाऊ शकतात. तो मी तुम्हाला दाखवला होता तो होता मरून, हा आहे रॉयल रेड आणि पर्पल लेव्हिन. आपल्याला एकच माहिती आहे, लाल. लिट ला तुझा कलर आहे. सध्या कोण करते? नाही, माझा बर्थडे वीक आहे, मी डिझर्व करते. आता एक जे झालंय ना ते मला मीच गिफ्ट थोडं दिलंय, असं मोहे नाही करत मी. ओके, त्यांनी मला हे 2 पाठवलेत. हे तेच आहे जे मी तुम्हाला लास्ट टाइम स्किन केअरला मध्ये दाखवलं. मला चेक करावं लागेल मी चुकून 2 ऑर्डर केले का. आणि 2 पाठवले. त्यांना पण माहिती असं माझा बर्थडे आहे. एवढी त्यांना सांग ना कोलॅबरेशन करणे. सो ही तेच आहे, ही बरणी आहे जिऱ्याची झालेली, मोहरीची आणि आता ही हळदीची.
असे 3 बरणा तर मला मिळाले. पण हे तेच मॉइश्चरायझर आहे जे मी डेली यूज करते आणि मला आता कळेल की ऍक्च्युअली मी यूज करते. कारण की मी गरीब आहे अजून मला कोण ब्रँडच देत नाहीये. पण हेच मला तुम्ही फुकट माझं पैसे माझं करावं लागतंय. फुकट पैसे फुकट हे तेच पैसे आहे बट बाय द ते वे. डॉट इन की वाल्याला सांग दे थोडेसे काहीतरी एवढे वापरते मी एवढी डॉट ऍडव्हर्टाईज अँड कीचे करतोय खरंच प्रॉडक्ट्स आर व्हेरी नाईस हां. आईला. हे कसं लावतात? दे तू ओपन कर दे मी लावतो. ओके सो दोन्ही पण मला ते झालेत. मी नक्की बघणार की काय झालंय. त्याच्यानंतर आहे माझा रेग्युलरली यूज जो मी करते केमिस्ट ॲट प्लेचा अंडरआर्म रोल ऑन. मी ह्याचा व्हिडिओ पण खूप एकदा आधी बनवलेला आहे. ट्रस्ट मी गर्ल्स, ट्रस्ट मी. डोंट गो फॉर एनी अदर प्रॉडक्ट. बेस्ट बेस्ट आहे अंडरआर्म पिगमेंटेशन साठी, ओडर साठी. दी बेस्ट आहे. ओके सो त्याच्यानंतर आहे हे जरा महत्वाचं आहे. हे थोडे काय करतोय. ओके हा माझी सनस्क्रीन अगेन वॉटर बेस्ड टोटली ग्रेट फॉर ऑइली स्किन. वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन SPF 50+ विथ हायड्रॉनिक ऍसिड. आणि हा आता आहे लेट्स जिंकलो. नाव ऑल द लेडीज कम फॉरवर्ड. आणि हे आहे जे आय वॉज वेटिंग फॉर दिस प्रॉडक्ट सिन्स लास्ट फ्यू मंथ्स. ठीक आहे. आणि हा आहे हाऊस ऑफ मेकअपचा. ऍक्च्युली हा स्किन टिंट आहे आणि हा मला कधीपासून हवा होता. मी बघितलं कॅमेरामध्ये उघडा खूप छोटा निघाला. मग बिल दाखव तुम्हाला. मी काय जे सगळी भूकंप आहे ना दाखव तुम्हाला बिल दाखव. छोटूसा निघाला. बट अगेन ऑल द लेडीज तुम्हाला मी सांग तुम्हाला अगो बाई आधीच तो कमी आहे. अरे यार हा आधीच कमी होता खूप. मी लावू आता मेकअप. तुला खोलायला कोणी सांगितलं. अरे काय करू मी. लावू मी आता मेकअप का करून झोपू पण मी. हा ते मी लावू का. मी तुम्हाला दाखवू मी कसं दिसतोय. आता लावून काय करणार आहेस. ऍक्च्युली तुम्ही वेस्ट नाही करू शकत आहे. ह्याला वेस्ट करणंच म्हणतात. हे हाताचं वेस्ट करण्यापेक्षा आता परतो पण हे आहे ना. बरं हे मी तुम्हाला सांगते. पकडू का मी. दिस इज द ओनली प्रॉडक्ट जो तुम्ही वापरला तर काय करतो. ओके दिस इज द ओनली प्रॉडक्ट. काय झालं की तो वापरल्यानंतर तुम्हाला बाकी काही मेकअपची गरज नाही लागणार. आता तुम्ही मला काय आहे काय साबण लावते का. गुडघा का दुखतोय तर डोकं दुखतंय का. ओ गॉड हे ओ शिट. ह्याची प्राइस बघून तरी गुडघा नाही छातीत दुखायला पाहिजे. गप रे पण तू थांब ना जरा. ओ गॉड सिरियसली मी लिटरली आता मला असं वाटतं मी अजून थोडं यूज करून रात्री मेकअप करून झोपेन मी. ओ माय गॉड ऍक्च्युली मी खूप रफली लावलं बट आय कुड सी द शाईन. कारण की हा आहे हाऊस ऑफ मेकअपचा टिंट जो फक्त तेवढाच अप्लाय केला तुम्हाला बाकी काहीही शायनिंग मारायला येतेच आपल्याला जास्त. प्रोडक्टची गरज नाही लागणार. आणि हा त्याच्या बरोबर मी ऑर्डर केला आहे फे ब्युटी चा ब्लश. हा आहे
फ्री ब्युटीचा ब्लश. हे छोट कमी आलं. ब्लश आहे, लश लिहिलंय. एल आहे. हा लश. नाही, ओके. लश ब्लश. ओके. आणि हा आहे त्याचा सॉसी फ्लेवर. हा ना, हा इंडियन स्किन टोनला, म्हणजे माझ्यासारखे थोडे जे डस्की स्किन टोन वाले असतील ना, त्यांना हा बरोबर बसतो. बरं, हे काय आहे? तू सांग मला, हे प्रोडक्ट काय? ब्लश करायला. आता मी वाचलं म्हणून. असे लावणार ओ. ब्लश. माहिती आहे कोणी सांगितलं? मी तर नाही सांगितलं. माहिती, बायको वापरते ती तिची करायला. बघितलंय. ओके. सो हा आहे हाऊस ऑफ, सॉरी, हा फे ब्युटीचा आहे. टेंट आहे हा बेसिकली ब्लश. आणि ना ह्याच्यात इफ यू कुड से सी, ह्याच्यात थोडस ऑइल ऑलरेडी आहे. ठीक आहे. सो आय गेस सो. ओके. सो हे आहे ना, हे आता लावायची गरज आहे का तुला? तुला रात्री कोण बघायला येणार स्वप्नात? तू. आता मी हाताने ब्लेंड करू. मी ऍक्च्युली ब्रश घेतलाय ह्याच्यासाठी, ब्लेंडिंग ब्रश. एवढं काय लावायची गरज होती? लिटरली तुम्ही बघितलं मी किती लावला आणि घाण केली. बघून यार, मी असं वाटतं मार खाऊन आले. हे मला 4 वर्ष पुरेल हा. अरे यार, तुला सुचवलंय. कोणतरी बोलत होतं लाल कलर. स्वतःचीच लाल केली. अरे जास्त लागलं, खूप जास्त लागलं स्वतःची लाल झाली. यार. खूप अनुभव झाला. देवा. यार, खूप जास्त लागलं. बट तुम्ही कंट्रोल करू तुम्हाला शकता. बेबी हनुमान बघायचंय का? बरं झालं रात्री ट्राय केला. कुठल्या फंक्शनला नाही गेला. मी करणार आहे बा. हे लाईट का नाही होत आहे? झालं. गोळा केले तुम्ही सगळे प्रोडक्ट. झालं. आता तुम्हाला मी कॅल्क्युलेटर घेऊन कॅल्क्युलेट करून दाखवतो. ई वाव, ई नॅचरल ब्लश वाटतं. ऍक्च्युली ब्लेंड झालं. यू ऑल द गर्ल्स, मला सांगा, हा नॅचरल ब्लश वाटतोय ना? हा मी आय नो, मी हगले स्टार्टिंगला, बट हे मी खूप कव्हर. ऍक्च्युली हे नॅचरल ब्लश वाटतोय हा. जाऊन लागली म्हणजे म्हणतात ना, उंबरठ्यात जाऊन तसं काहीतरी केलंय. भारी वाटतंय ऍक्च्युली ना. मस्तच. नाही, गॉड, सिरियसली छान वाटतंय ते. कॅमेऱ्यात वेगळं वाटतंय, जवळ समोर असं वेगळं वाटतंय. समोर चांगलं वाटतंय का वाईट वाटतं? लाल वाटतंय सुफल. कॅमेऱ्यात खरंच चांगलं वाटतं. समोर नाही वाटत आहे. तू लाल झाल्यासारखी वाटतेस मला. नाही प्लीज, काय पण बोलतो. छान वाटतं, बट ऍक्च्युली ऑल द गर्ल्स. मस्त. आणि लिटरली 2 प्रोडक्ट आणि तुमची दोन प्रोडक्ट 750 रुपयाचे. 2 प्रोडक्ट, एक प्रोडक्ट 750 रुपयाचा. हा आता तुम्हाला दाखवतो. तुम्हाला एक थोडीशी डब्बी कितीची असेल? जस्ट एक वन गेस्ट. 599. मी ती 2 वर्ष चालणार आहे माझी. मॉइश्चरायझर डझंट काउंट. 499. मॉइश्चरायझर काउंट होत नाही, कारण की त्याला पैसे लागत नाही, ते तर नेसेसिटी आहे. सनस्क्रीन पण नाही. यार, आय एम लुकिंग सो गॉर्जियस. ओ गॉड, लिटरली नॅचरल ब्लश वाटतोय. तुम्हाला बिल दाखवतो. 400 रुपये. 399. ही बघा, ही एकदम छोटीशी डब्बी. ही बघा, ही कितीला काय? 799. हे काय आहे याच्यामध्ये? हा पूर्ण बॉक्स तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा पूर्ण बॉक्स. ते बॉईज तुम्ही करा कॅल्क्युलेशन, पण गर्ल्स लुक ॲट दिस. मस्त आहे. ओ गॉड, या स्माइल. ओ माय गॉड. थोडा पैसा खर्च करून. सो लिटरली तुम्हाला बाकी तुम्ही सगळे प्रोडक्ट डिच करू शकता. फक्त हे 2 प्रोडक्ट
आणि व्हॉट एव्हर लिपस्टिक यू गाईज यूज, दॅट्स इट. आणि तुमचा ओव्हरऑल कम्प्लीट लुक रेडी होईल. वाव, लाईक हा, हे मी नाही दाखवलं तुम्हाला. सॉरी सॉरी सॉरी, तुटलं. काय बोलत आहे सांगा तुम्ही. सो मी ते जे आपण हे मला मी आय कांट स्टॉप लुकिंग ॲट मी. नाही वाटत ते चांगलं. अजून ना गोरा आहे ना माझ्यापेक्षा जास्त. पांढरे. काय संबंध, पण भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. लिटरली गुड, नाईस नाईस. आणि मी खूप, तुम्ही बघितलं मी जे आधी ते बेस वापरला, जो टिंट वापरला, खूप म्हणजे ते बोटातून निघालं म्हणून लिटरली मी वापरलं. आणि त्याच्यानंतर हा टिंट एका साईडला खूप जास्त लाल झालेला, बट मी तो कव्हर केला, बट स्टील झाला. ते जे आहे ना, ते ह्याच्याने तुम्ही ऍप्लिकेबल काय बोलते इंग्लिश मी, अप्लाय केलं ना, कॉन्व्हेंट तर म्हणजे यार, तर तुम्ही ते खूप छान कव्हर करू शकता. ओके, इफ यू वॉन्ट तुम्ही बाकी. बट आता ह्या संडेला आमचं एक फॅमिली फंक्शन आहे आणि आम्ही त्या फंक्शन मध्ये लिटरली मी हाच मेकअपचा लुक घेऊन जाणार आहे. पूर्ण लुक रेडी झाला की मी तुम्हाला नक्की तो पोस्ट करीन. बट हे थुकतो काय? चला, बाद झाला आजच्या दिवशी. चलो. आणि 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 मी फेशियल करणार आहे या वेळेला. मला ऍक्च्युली टाइम नाही आहे या वीक मध्ये अजिबात, की संडे. आणि तुम्हाला माहिती आहे फेशियल साठी एक 3-4 दिवस आधी करावा लागतो. सो मी ट्राय केलेला यावेळेला मी ट्राय करणार आहे जोईज हर्बल. जोईज हर्बल बायोरेटिनॉल जमते, थांबा, सीसा एक्स्ट्रॅक्ट अँटी एजिंग मिनी फेशियल किट. सो दिस इज वन टाइम किट. हार्डली एकदाच वापरून शकतो आपण. आणि त्याचे 5 स्टेप्स आहेत आणि प्रत्येक स्टेप खूप छान छान त्यांनी दिले. मी मला गोरं दिसायला काय घेतलं? कमेंट मध्ये ना शिवाय येत असतील तर त्या पण घाला. हा माणूस म्हणतोय शिवाय बघताय, ही चमडी बघताय तुम्ही, ही बघताय तुम्ही. हा म्हणतोय मला गोरं व्हायला काय आहे. नॉट गोरं, ग्लो 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 यायला काय घेतलं? ते घ्यायचं ना तू व्हाईट वाला, ते मला मास्क, ते कधी घेणार तू? हा, आपण घेऊया तो तुझ्यासाठी. घेतला आता मी आठवण केली. त्याला गरज नाहीये बाय द वे, मला गरज आहे ना, आणि मी घेतलाय. याचं फेशियल पण मी करताना तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. ठीक आहे, ओके ओके ओके. आणि मी तुम्हाला सांगेन की याचा रिव्ह्यू कसा आहे. आणि रिव्ह्यू सांगितल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे करा. ऑब्विसली यू कॅन बाय अँड यूज. पण हा, बाकीचे ओव्हरऑल मेकअप प्रोडक्ट वॉज एक्सिलेंट. मला ऍक्च्युली आवडत नाही मेकअप जास्त हेवी करायला. सो हे लुक आहे ना, हे एकदम परफेक्ट जाईल. घरातल्या घरात लिटरली 2 स्टेप. त्याच्यावर थोडस मी हायलायटर इथे लावू शकते, नाही शकत माहिती नाही. पण ओव्हरऑल मेकअप साठी हे ग्रेट आहे, ग्रेट. सॉरी जर थोडे व्हिडिओ कमी येत आहेत, पण विल मेक शुअर की याच्या पुढे तुम्हाला असेच व्हिडिओ येत राहतील. आणि आय डोंट नो वाय मला कॅमेराकडे बघितलं पाहिजे, पण मी स्वतःकडेच बघते आणि मेकअप खूप छान वाटतोय मला. नॅचरल ब्लश वाटतं, बट इट्स ओके, ठीक आहे. सो आम्हाला असं सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि खूप जणांना शेअर करा. आणि घंटा वाजवायला म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही कधी येतो तुमच्या भेटीला. बाय.